सर्वांना नमस्कार. मित्रहो, ज्यांना ज्यांना डायबिटीसची म्हणजे मधुमेहाची साखरेची बिमारी असते त्यांना त्यांना प्रश्न पडत असतो की माझी औषधं कायमची बंद झाली तर किती चांगलं होईल. म्हणजे हे औषधं कायमची बंद होऊ शकत असतात का, याच्यावर शास्त्रीय पद्धतीनं आमच्या मेडिकलच्या ग्राउंडवर वैद्यकीय शास्त्राच्या ज्ञानानुसार आज आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. तसंच याच्यासोबत आपण पाहणार आहोत की ही औषधं जर बंद करायची असतील तर कधी बंद होऊ शकतात, कशा प्रकारे बंद होऊ शकत असतात, तसंच हे औषधं जर नियम न पाळता अचानक बंद केली तर त्याचे दुष्परिणाम कोणते होऊ शकत असतात, आणि ही औषधं बंद होणं, कायमची बंद होणं का कमी होणं, हे कशावर अवलंबून असतं. अशा कोणत्या 10 गोष्टी आहेत की ज्याच्यावर हे रिझल्ट सुद्धा अवलंबून असतात, हे आज आपण पाहूया. सर्वात पहिलं महत्त्वाचं की औषधं कधी बंद होऊ शकतात आणि कशा प्रकारे बंद होऊ शकतात. तर सुरुवातीला कसं औषधं बंद होऊ शकतात हे तर मनात घेतलं पाहिजे. हे औषधं बंद जे होऊ शकत असतात ह्या पद्धतीला रिव्हर्सल ऑफ डायबिटीस असं म्हणतात. म्हणजे रिव्हर्स करणं, जसं आपण गिअर रिव्हर्स केल्यानंतर गाडी पाठीमागे जात असते, तसं शरीरामध्ये जे दोष घडत घडत आलेले असतात आणि मधुमेह किंवा डायबिटीस ही बिमारी अंगात लागलेली असते, तर तिला रिव्हर्समध्ये घ्यायचं. जशी सुरू होऊन पुढं पुढं आली तशी तिला मागं मागं सरकवत मूळ स्थितीला आपली बॉडी जी होती, ज्या वेळेला तिच्यात हा मधुमेह किंवा साखरेची बिमारी नव्हती, अशा स्टेजमध्ये तिला नेऊन ठेवायचं. म्हणून याला म्हणतात रिव्हर्सल ऑफ डायबिटीस किंवा याला रेमिशन सुद्धा म्हणतात. तर ही पद्धत कशा प्रकारे केली पाहिजे. पहिला घटक आहे त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा की तुमचं वजन जर नियंत्रणात नसेल, वजन जर जास्त असेल, कारण तुम्ही पहा बरेच रुग्ण असे असतात की ज्यांना शुगरची बिमारी असते, त्यांचं वजन जास्त असतं, तर त्यांनी अगोदर पहिल्यांदा वजन कमी केलं पाहिजे. म्हणजे काय होतं, चरबी अंगातली कमी होती. आपल्याला वजन कमी करायचे म्हणजे काय, वेट लॉस नुसतं नाही, फॅट लॉस करायचं आहे आपल्याला. आणि हे फॅट लॉस करत असताना काय होतं की लिव्हरमधलं फॅट, तसंच पॅनक्रियास जे असते जिथून इन्सुलिन तयार होतं आणि जे इन्सुलिन साखर कंट्रोल करायला, नियंत्रण करायला मदत करत असतं, तर या पॅनक्रियाच्या जवळचं त्याला पेरी पॅनक्रियाटिक फॅट म्हणतात, हे फॅट कमी होतं. त्यामुळं काय होतं, इन्सुलिनचा स्त्राव हा चांगल्या प्रकारे वाढतो, त्याची सेन्सिटिव्हिटी वाढते, परिणामकारकता वाढते आणि साखर कंट्रोल व्हायला मदत होते. आणि लिव्हरमधली चरबी फॅट जर कमी झालं तर लिव्हर जे मेटाबॉलिझम करत असतं तर ते चांगल्या प्रकारे मेटाबॉलिझम होतं आणि तुमच्या कॅलरीज वापरल्या जातात. त्यामुळं शुगरचं पण प्रमाण चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहायला मदत होते. तसंच दुसरी बाब आहे की नियमितपणानं व्यायाम केला पाहिजे. सकाळ संध्याकाळ मिनिमम 2 वेळेला तुम्ही तास, सव्वा तास, दीड तास चांगल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. म्हणजे तो फक्त चालणंच नव्हे, मसल स्ट्रेनिंग ज्याला म्हणतात, रेजिस्टन्स एक्सरसाइजेस किंवा ज्याला एरोबिक्स म्हणतात किंवा कार्डिओ एक्सरसाइजेस म्हणतात, म्हणजे जोर लावून ज्याच्यामध्ये धाप लागेल, घाम येईल तुम्हाला, अशा प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. तो व्यायाम केला तर तुमची साखर त्याच्यात वापरली जाते, साखर जी वाढलेली असते ते खालच्या स्तराला येऊन बसते आणि त्यामुळं पुन्हा इन्सुलिनची परिणामकारकता सुद्धा त्यामुळे वाढत असते. म्हणून व्यायाम हा नियमितपणाने केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे की आहार हा तुम्ही चांगल्या प्रकारे कंट्रोल घेतला पाहिजे. बरेच जण काय करतात की डॉक्टरांनी सांगितलेलं असतं गोड खाऊ नका, एवढाच एक शब्द, म्हणजे गोड खाऊ नका, पण कुठलं गोड खाऊ नका, जे प्युअर स्वीट आहे ते तर खाऊच नका, साखरेचं गुळाचं जे असं असतं ते तर खाऊच नका. तसंच त्याच्याबरोबर डेअरी प्रॉडक्ट सुद्धा घेऊ नका. म्हणजे तेलकट तुपकट जे म्हणतो आपण, पेढा वगैरे असं जास्त, किंवा जे प्रॉडक्ट्स असतात मिठाई वगैरे, हे पण नाही घेतले पाहिजे. कारण याच्यामध्ये तर गोड तर जातच जातं, तेल आणि तूप म्हणजे फॅट पण एवढं मोठं जातं. आणि ह्या फॅटमध्ये एका ग्रामला 9 किलो कॅलरीज असतात. कार्बोहायड्रेटमध्ये आणि प्रोटीनमध्ये कसं असतं, एका ग्रामला हे फक्त 4 किलो कॅलरीज असतात. इथं 9 किलो कॅलरी, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त याच्यामध्ये कॅलरी जातात. आणि ह्या कॅलरीमध्ये गेल्यानंतर त्याचं रूपांतर नंतर शुगरमध्ये होत असतं. म्हणजे तेल तूप सुद्धा साखर वाढवायला कारणीभूत ठरतं. म्हणून ते पण नाही घेतलं पाहिजे. तसंच चौथा असलेला आहार, ज्याला आपण फायबरयुक्त डाएट म्हणतो,
ज्याच्यामध्ये चोथा जास्त असेल म्हणजे आपल्याकडे काय फ्रेश जी आपली पालेभाज्या असतात, फळभाज्या असतात, फळं असतात, यांचा वापर जे आंबूस फळं असतात, आंबट ह्याच्या असलेली किंवा आंबवलेले पदार्थ सुद्धा हे जर खाल्ले तर त्याच्यामुळे काय होतं की प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक तुमच्या शरीराला मिळतं, फायबरचा जो चोथा मिळतो आणि या सगळ्यामुळं पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते. पोट साफ होऊ लागलं तर वजन कमी व्हायला मदत होते, वजन कमी होऊ लागलं तर साखर कंट्रोल व्हायला मदत होत असते. तसेच जर तुम्हाला 25, 30, 40 वर्षानंतर जर शुगर डायबिटीस निदान झाला असेल याचा अर्थ ते टाईप 2 डायबिटीस आहे. टाईप 1 हा कसा असतो जन्मताच म्हणजे लहान असतानाच तो आलेला असतो. टाईप 2 डायबिटीस जर तुम्हाला झालेला असेल आणि ते जर कमीत कमी वय असेल, लवकरात लवकर निदान झालं तर ते लवकर दुरुस्त होतं. त्याच्या औषधं लवकर बंद करता येऊ शकतात, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी आपण जे वर सगळे नियम सांगतोय, जीवनशैलीमध्ये बदल कशा प्रकारे केला पाहिजे तो करणं अत्यंत आवश्यक असतं. तसंच ही औषधं बंद होत असताना पहिल्यांदा काय स्टेज येत असते की जर समजा तुम्हाला गोळ्या आणि इन्सुलिनचं इंजेक्शन हे दोन्ही चालू असेल तर अगोदर जेव्हा तुमच्याकडे सकारात्मक बदल व्हायला लागतील तेव्हा इन्सुलिन हळूहळू कमी होत होत बंद होतं. नंतर जर गोळी 2 वेळेला असेल तर ती गोळी अगोदर त्याची 1 वेळेला येईल गोळी, 1 वेळची पुन्हा अर्धी होईल आणि अर्धी झाल्यानंतर पूर्ण बंद होऊ शकते. तेही डॉक्टरांच्या सल्ल्यानं, डॉक्टरांच्या नियंत्रणाखालीच, आपल्या मनानं नाही केली पाहिजे. हे करत असताना एका गोष्टीकडे अत्यंत लक्ष दिलं पाहिजे आणि ती गोष्ट जी असते ती म्हणजे तुमच्या अंगातली जी साखर आहे रक्तातली. कारण तुमचं आता जो डोस घेतलेला आहे औषधांचा, इन्सुलिन असेल किंवा गोळ्या असतील, हे डोस वाढलेली साखर जे जास्त प्रमाणात आहे तिला कमी करण्याकरता असतो. पण समजा तुम्ही हे सगळे नियम पाळू लागले, तुमचं वजन कमी होऊ लागले, गोड खायना तुम्ही, आहार पाळू लागले तुम्ही, व्यायाम करू लागले तुम्ही, हे सगळं केल्यावर काय होतं तुमच्या रक्तातली साखरचे मुळामध्ये कमी कमी खालच्या लेवलला यायला लागते आणि त्यावेळेला जर तो डोस जास्त राहिला तर काय होत असतं साखर खूप कमी होते आणि हायपोग्लायसेमिया ज्याला म्हणतात ही गंभीर अवस्था असते. म्हणजे तुम्हाला एकदम चक्कर येणं, तुम्हाला घाम येणं, मळमळणं, उलटी होते काय वाटणं, तुम्ही धाडकन खाली पडू शकता. हे असे प्रकार जे असतात साखर कमी झाल्यामुळं, तर याच्याकडं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे खऱ्या प्रकारे प्रयत्न करायला निघाल त्यावेळेला एक 2-3 चमचे साखर म्हणा किंवा खडी साखरेचे 2-4 खडे तुमच्या खिशात नेहमी ठेवले पाहिजे. म्हणजे काय होईल, अशी चिन्ह जेव्हा वाटतील तुम्हाला त्यावेळेला पटकन लगेच खडी साखरेचे खडे कडकड फोडून खाल्ले पाहिजे किंवा साखर 2-3 चमचे पटकन खाल्ली पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा थोडं कॉन्शियस व्हाल, चांगल्या प्रकारे शुद्धीवर, त्यावेळेला मग ती साखर किती रक्ताची ते तपासून पाहिजे. आणि ही कल्पना डॉक्टरना दिली पाहिजे, म्हणजे त्याच्या प्रपोर्शनेट ते औषधं कमी करतील. म्हणजे ही एक एक स्टेप येत असते, औषधं कमी कमी होत नंतर बंद करण्याची. आणि याला जोडून तुमची मानसिकता आत्मविश्वासानं भरलेली पाहिजे की मला हे करायचं आहे, मी हे करून दाखवणार आहे. आमच्याकडं एक आपल्या इथे लातूरच्या जवळ निलंगा हा तालुका आहे, तिथले एक इंजिनियर BE मेकॅनिकल, वय अंदाजे 40 वर्षाच्या आसपास, त्यांचं आम्ही इन्सुलिन पण चालू होतं दिवसातून 3 वेळेला आणि 4थ्या वेळेला संध्याकाळी एक वेगळं इन्सुलिन होतं आणि रक्तदाबाच्या पण गोळ्या सकाळ संध्याकाळ 2 वेळेला होत्या. तर त्यांचं आम्ही आमच्या कंट्रोलमध्ये, आमच्या मार्गदर्शनाखाली पूर्णतः हळूहळू अगोदर इन्सुलिन बंद झालं, नंतर गोळ्या पण शुगरच्या बंद झाल्या, बीपीची पण गोळी जी 2 टाईम होती ती 1 टाईमवर आली, 1 टाईमची नंतर अर्धी झाली, अर्धी होऊन ते बंद झाली. आता 6-7 वर्ष त्यांना झालं आहे, कसलीही गोळी चालू नाही आणि कॉलेजच्या मुलासारखी अगदी तब्येत, कॉलेज कुमार वाटतात. अशा प्रकारे हे होऊ शकतं आणि अशा कितीतरी केसेस आहेत. म्हणून तुमची मानसिकता त्याप्रमाणे पाहिजे, कारण नियम पण पाळले पाहिजे. मानसिकता असेल तरच नियम पाळणार आणि आपल्याला ते साध्य करायचं आहे याची जिद्द पण पाहिजे. आणि त्यासाठी डॉक्टर जे सांगतात ते प्रत्येक शब्द महत्त्वाचा समजून वागलं पाहिजे. आता हे सगळं आपण सांगितलं की कशा प्रकारे हे औषधं बंद होऊ शकतात, त्यासाठी काय काय केलं पाहिजे. आता जर हे नियम न पाळता तुम्ही मनानं जर बंद केली औषधं, तुमच्या स्वतःच्या डॉक्टरांना न विचारता की मी आता हे डॉक्टरांनी सांगितलं तसं व्हिडिओमध्ये जे म्हणलेत त्याप्रमाणे मी सगळं करू लागलोय, तर आता मला कमी करायला काय हरकत नाही, बंद करायला काय, असं मनानं अजिबात ठेवू नका. कारण हे जर केलं तर तुमच्यावर खूप गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, जीव गमवायची सुद्धा वेळ येऊ शकते. म्हणून हे मनानं कधी नाही करायचं.
जर तुम्ही मनानं औषधं बंद केली, अचानक बंद केली, त्याचा पहिला गंभीर दुष्परिणाम असतो तुमची साखर अचानक सडन इतकी जास्त वाढते आणि हे साखर खूप जास्त वाढल्याचे इतके दुष्परिणाम सगळ्या शरीरावर होतात. हायपरग्लायसिमिया काय म्हणतात त्याला, किटोसिसमध्ये ती व्यक्ती जाऊ शकते. त्या पण टोकाला जाऊन ती बेशुद्ध पडू शकते आणि आयुष्याचा धोका तिथं निर्माण होत असतो. म्हणून असं पण नाही झालं पाहिजे. आणि दुसरं, ही साखर वाढल्यामुळं जे सगळ्या शरीरामध्ये जे दोष होत असतात याचा कुठं कुठं दुष्परिणाम होतो, हृदयावर परिणाम होतो. त्याला काय म्हणतात, डायबेटिक कार्डिओमायोपॅथी. तसंच किडनीवर परिणाम होतो, त्याला काय म्हणतात, डायबेटिक नेफ्रोपॅथी. म्हणजे हे काय आहे, नेफ्रो म्हणजे किडनी, किडनीचा दुष्परिणाम, हृदयाचा दुष्परिणाम, लिव्हरचा दुष्परिणाम, हे असे आतड्याकडे त्याचा दुष्परिणाम, सगळ्या सांध्यावर, स्नायूवर, सगळ्या बॉडीवर त्याचा दुष्परिणाम, हे जे हार्मोन्स असतात त्याच्यावर दुष्परिणाम, हे सगळं बॉडीमध्ये इतके सगळे दुष्परिणाम व्हायला लागतात. मानसिकता पण त्या व्यक्तीची बिघडायला लागते. म्हणून अचानक गोळी नाही बंद केली पाहिजे. तसंच डोळ्यासारख्या नाजूक अवयवावर सुद्धा दुष्परिणाम होतात. डोळ्याची दृष्टी अंधुक व्हायला लागते, अस्पष्ट दिसायला लागतं. कालांतरानं तर ही स्टेज जर पुढे गेली तर त्याच अंधत्व सुद्धा त्या व्यक्तीला येऊ शकतं. तसंच ज्या नसा असतात बॉडीमधल्या, ज्या मेंदूपासून खाली पाठीमागच्या कण्यामधून खाली आलेल्या असतात स्पायनल कॉर्ड सोबत, आणि प्रत्येक ठिकाणी असे ब्रँचेस निघालेले असतात बाहेर, त्यांच्यावर सुद्धा परिणाम होतो. आणि त्याला काय म्हणतो आपण, पेरिफेरल न्यूरोपॅथी. ही जी न्यूरोपॅथी असते याच्यानं मग काय होतं की तिथं मुंग्या येणं, सुन्न पडणं, आग होणं, तिथं त्रास होणं, किंवा पायाला गोळे येणं, दुखणं, कंबर दुखणं, पूर्ण सगळं शरीर कमरेपासून खालचं एकदम त्रास देणं, हे सगळे दुष्परिणाम जे होत असतात ते नसांचं तुमच्या हे आरोग्य बिघडू लागलं. आणि हे कशामुळे बिघडू लागलं, हे साखर जास्त वाढल्यामुळे. म्हणून अचानक हे शुगरच्या गोळ्या किंवा साखरेच्या गोळ्या बंद केल्या नाही पाहिजेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. आता हे आपण पाहिले की अचानक नाही बंद केलं पाहिजे, कशा प्रकारे आपण ते हळूहळू कमी करत औषधं आणली पाहिजेत हे पण पाहिलं. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमधून गेल्यानंतर सुद्धा कोण एकदम चांगल्या प्रकारे यशस्वी होतं, कुणाची औषधं लवकर बंद होऊ शकतात, कुणाला 100% गुण मिळून टोटल औषधं इंजेक्शनं बंद होतात, कुणाची कमी करावी लागतात, तिथं टोटल बंद होत नाही, किंवा कुणाला लवकर उशिरा रिझल्ट मिळतो, याच्या ज्या 10 बाबी आहेत, ह्या 10 बाबीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हे 10 प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत, त्याचे उत्तर आपण मनातल्या मनात हे करायचे आहेत. आणि ह्या 10 पैकी तुम्हाला किती मार्क पडतात त्याप्रमाणे तुमची औषधं लवकर बंद होणार का उशिरा बंद होणार का नाही बंद होणार हे त्याच्यावर ठरत असतं. तर पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये की किती दिवसापासून तुम्हाला डायबिटीस आहे. जर खूप वर्षापासून, मागच्या 10, 15, 20 वर्ष असं जर असेल, एवढा मोठा कालावधी, जेवढा जास्त कालावधी असेल तितका ते जास्त वेळ घेणार ते औषधं कायमची बंद करण्याकरता. ते लवकरात लवकर नाही रिस्पॉन्स देणार, कारण बॉडीला सगळं ते सवय झालेली आहे, त्या पद्धतीनं बॉडी सगळी चालत आहे. म्हणून जेवढे जास्त दिवस हा आजार तुमच्या शरीरात आहे तेवढं ते जास्त वेळ त्याच्यातून दुरुस्त होण्याकरता किंवा हे औषधं कमी करत करत बंद करण्याकरता लागणार. दुसरं आहे तुमचं वय किती आहे. वय जर खूप जास्त असेल तर ही औषधं कायमची बंद करायला अडचण येऊ शकते. होणारच नाही असं नाही, पण अडचण येते, जास्त दिवस लागू शकतात. तसं तुमचं वजन तर आपण मगाशीच पाहिलं, जर वजन जास्त असेल तर त्या व्यक्तीला शुगर कमी करायला खूप अडचण येतात. कारण जरी त्यांनी कमी खाल्लं, गोड नाही खाल्लं, तर शरीरामध्ये फॅट एवढं साठलेलं असतं, एवढी चरबी साठलेली असते, तुम्ही इकडे कमी खाल्लात त्यावेळेला ती चरबी तिकडची वापरली जाते, तिच्यामधून ग्लुकोज तयार होतं आणि हे ग्लुकोज शरीरामध्ये पसरतं. म्हणजे ग्लुकोज कमी व्हायची वेळच येत नाही लवकर, जोपर्यंत वजन चांगल्या प्रकारे, मी तर म्हणतो की जे स्टँडर्ड वजन लागत असतं तुमच्या उंचीप्रमाणे, ह्या वजनाच्या सुद्धा मी म्हणतो जसजसं वय वाढतं तसतसं त्या स्टँडर्ड वजनाच्या सुद्धा 1-2-4 किलो तुम्ही आतमध्ये आलं पाहिजे. कारण आता तुमचं वय वाढत चाललेलं आहे. तसं तसं वजन हे कमी, जेवढं वजन कमी तुम्ही आणाल स्टँडर्डच्या थोडंसं खाली आणखी, तेवढ्या लवकर तुमची शुगर किंवा हे डायबिटीसच्या औषधापासून मुक्तता होऊ शकते. तिसरा जो पॉईंट आहे, रक्तातली जी तपासणी असते, ही साखर जेवणापूर्वी किती, जेवल्यानंतर किती,
याच्यापेक्षा महत्त्वाची तपासणी एक असते की HbA1c. या HbA1c मध्ये काय कळतं की मागची तुमच्या 3 महिने 4 महिने 5-6 महिन्याची सरासरी साखर तुमच्या शरीरात किती होती, म्हणजे सकाळी किती होती, दुपारी किती, संध्याकाळी किती, रात्री झोपलात तेव्हा किती, ही सगळी सरासरी पूर्ण 5-6 महिन्याची ती टेस्ट सांगत असते. आणि ही टेस्ट जर तुमची लागत असते किती, 6 ते 7च्या मध्ये. नॉर्मल ज्याला शुगर नाही त्याची ही 6 भरत असते, 5.5-6. ज्याला शुगर थोडीशी आहे पण कंट्रोलमध्ये आहे त्यांची 6.5 पावणे 7. 7च्या आत असली म्हणजे शुगर नियंत्रणात आहे म्हणून. पण जर एखाद्याची 8, 9, 10 झाली असेल, काही जणांचे 11, 12 आणि ते 13 कडे शोधत, तर जेवढा हा रिपोर्ट जास्त येईल तेवढे त्या व्यक्तीला जास्त दिवस लागणार, जास्त मेहनत घ्यावी लागणार, जास्त त्रास पडणार आणि तितके वेळ पण लागून ती थोडीशी केस अवघड असते. याच्यामध्ये औषधं कायमची बंद करण्याकरता मी पुन्हा सांगतो की बंद होणारच नाहीत असं तिथं सुद्धा नाही, पण प्रयत्न केले पाहिजे. जिद्द जी असते ती सोडली नाही पाहिजे. म्हणून अशा प्रकारे याच्यावर पण एक अवलंबून असतं. तसंच याच्या पुढची जी बाब आहे, जो प्रश्न आहे याच्यानंतरचा, की तुम्हाला फक्त गोळ्या चालू आहेत शुगर कंट्रोलच्या, की गोळ्याही चालू आहेत आणि इन्सुलिनचं इंजेक्शन पण चालू आहे. बरं, हे इंजेक्शन कोणतं चालू आहे आणि किती वेळेला चालू आहे, हे पण त्याचे महत्त्वाचे घटक आहे. जर इन्सुलिन 3 वेळेला 4 वेळेला चालू असेल, गोळ्या पण 2-2 वेळेला चालू असतील, तर तुम्हाला खूप दिवस लागू शकतात तुम्हाला रिव्हर्स यायला. कारण ह्याचा अर्थच कसा आहे, एवढा डोस लागतो याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये शुगर किंवा हे डायबिटीसचं जे प्रमाण आहे हे अतिशय जास्त झालेलं आहे. हे खूप दिवसापासून असेल किंवा अशातच सुरू झालेलं असेल, पण त्याचे जे दोष असतात मध्ये ज्याच्यामुळे हे डायबिटीस होतो, हे दोष जास्त घट्ट त्याची मुळं बसलेली आहेत तुमच्या शरीरामध्ये, ते उखडून टाकण्याकरता जास्त वेळ जास्त कालावधी लागणार. म्हणून जर गोळ्या आणि इन्सुलिन चालू असेल तर तुम्ही अपेक्षा पण काय धरली पाहिजे की माझं प्रयत्न सुरू केल्यानंतर हळूहळू इन्सुलिनचा डोस कमी होईल, त्याच्यातले एखादं इन्सुलिन बंद होईल, मग बाकीचं 3 वेळेला राहील, पुन्हा ते 2 वेळेला होईल, पुन्हा एखाद्याच वेळेला राहील, ते बंद होईल. नंतर इन्सुलिन इंजेक्शन आधी बंद होईल आणि नंतर माझ्या गोळ्याच्या पाठीमागं लागून मग गोळ्यांचा डोस कमी पुन्हा. हे याचा अर्थ काय की तुमची तब्येत रिस्पॉन्स देत आहे तुमच्या औषधं गोळ्या कायमच्या बंद होण्यासाठी. पण घाई नाही करायची. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी जेव्हा जेव्हा जेवढा डोस करा म्हणतात तेवढा डोस तुम्ही करायचा, मनानं नाही करायचा. कारण मनानं कमी केल्याचे, अचानक बंद केल्याचे आपण दुष्परिणाम पाहिले, म्हणून जीवाला धोका घ्यायचा. तसंच आता एक प्रश्न येतो की सगळे नातेवाईक, त्यांचे फॅमिली, कुटुंब हे सगळेजण तुम्हाला बाहेर काढण्याकरता मदत करत असतात. डॉक्टर पण त्या दृष्टीने त्यांची बुद्धी वापरून, शक्ती युक्ती वापरून सगळं प्रयत्न करतात. इथं आहे त्या पेशंटचा स्वतःचा जे इच्छाशक्ती आहे, विल पॉवर जी आहे त्याची, ती कशी आहे. जर ती खूप स्ट्रॉंग असेल इच्छाशक्ती, तर ती केस लवकर जिंकते, त्यांची लवकर औषधं बंद होऊ शकतात. कारण कसं आहे की विल पॉवर एवढी स्ट्रॉंग कुठलीच दुसरी पॉवर नाही. आणि म्हणून ते काय करते व्यक्ती, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मुद्दा जी साखर कमी करू शकते आणि पर्यायानं ती औषधं कमी करू शकते, असे कमी करत 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 जसं थेंबे थेंबे तळे साचे, स्लोली का होईना कमी करत करत टप्प्याटप्प्यानं सतत कमी होत 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 मग ती बंद व्हायच्या लेवलला येते. म्हणून इच्छाशक्ती, मला कमी करायचं आहे, तेवढा आत्मविश्वास असणं अतिशय त्या व्यक्तीमध्ये आवश्यक आहे आणि त्या व्यक्तीच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नाही. आणि शेवटचा पॉईंट आहे की तो म्हणजे आहाराचे जे नियम असतात. आपण जे नेहमी नियम सांगतो, 5 नियम आहाराचे, आपल्या आरोग्यासाठीचे खास वापरायचे नियम जे असतात, हे आरोग्यासाठीचे नियम जे आहेत ते म्हणजे नियमित व्यायाम, नंबर 2 संतुलित आहार किंवा आरोग्यासाठीचा आहार किंवा डायबिटीसच्या पेशंटने घ्यायचा जो आहार असतो तो आहार, थोडा थोडा 3 वेळेला घ्या, तशा प्रकारचा आहार. तसंच त्याच्यासोबत पाळायची स्वच्छता, नंतर मानसिकता आणि हे सगळे कामं करण्याची नियमितता. म्हणजे हे जर 5 गोष्टी पाळल्या, चांगल्या प्रकारे नियमितपणानंच ह्या गोष्टी पाळल्या, तर त्या केसमध्ये यश मिळायला खूप सोपं जात असतं. आणि त्या व्यक्तीला ही सगळी औषधं, भले इंजेक्शन चालू असू द्या इन्सुलिनची, भले गोळ्या चालू असू द्या 2-2 वेळच्या, तुमचं हे सगळं कमी होऊ शकतं, कमी होत होत बंद होऊ शकतं. हे रिव्हर्सल जे असतं, रिव्हर्सल हे जिथपर्यंत रिव्हर्स 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 जाऊ शकतं की ज्या ठिकाणी तुमचा डायबिटीस सुरू झाला होता किंवा सुरू होण्याच्या आधीची तुमची लेवल होती, त्या ठिकाणी हे पद्धत तुम्हाला नेऊन पोचवते आणि त्या ठिकाणी पोचल्यानंतर त्याला आपण रिमिशन म्हणतो.
म्हणजे मूळ अवस्थेमध्ये तुमची बॉडी तिथं नेऊन ठेवतं. डायबेटीस होता की नव्हता अशी अवस्था तुमच्या शरीराची करून सोडतं आणि याला म्हणायचं रिव्हर्सल ऑफ दी डायबेटीस. हे सगळे घटक आहेत, हे एकाच कोणत्या ह्याच्यावर हे अवलंबून नाही. हे सगळे घटक तुम्ही सांभाळले पाहिजेत, नीट समजून घेतले पाहिजेत, डॉक्टरांना वारंवार सल्ला घेतला पाहिजे, विचारलं पाहिजे. आणि एक महत्त्वाचं, आत्ती कुठलीच गोष्ट केली नाही पाहिजे, कारण आत्ती तिथं माती होत असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आत्ती कुठलंही अचानक करण्याच्या भानगडीत नाही पडलं पाहिजे. एकदम अचानक बंद पण नाही करायचं, अचानक कुठली गोष्ट वाढवायची बी नाही. ही गोष्ट आत्ती जास्त करायची नाही, आत्ती कमी करायची नाही, किंवा आत्ती या टोकाचं किंवा आत्ती त्या टोकाचं, किंवा इमोशनल होऊन भावनिक होऊन असं कुठलंही काही करायचं. आणि ही जी सगळी माहिती दिलेली आहे आम्ही या व्हिडिओमध्ये, याचा अर्थ तुम्हाला आरोग्य शिक्षण देण्याचा आहे. ज्या डॉक्टरकडे तुमची ही शुगरची डायबिटीसची ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं हळूहळू त्यांना सांगा तुम्ही, मी आता असे प्रयत्न करतोय, मी तसे प्रयत्न करतोय, आणि त्यांना दिसेल की तुमची शुगर खाली खाली आपोआपच ते त्याचे डोस कमी करते. त्यांच्या सल्ल्याने हे करा, मनानं तुमच्या बंद गोळ्या करू नका. आणि जेव्हा टोटल बंद होतील तेव्हा सुद्धा त्यांनी सांगतील त्याप्रमाणे आठवड्याला किंवा 15 दिवसाला, नंतर महिन्याला सांगतात, मग 2 महिन्याला ह्या चेक करत राहायचं. शुगर चेक करत राहायची, आपली वाढते का कमी होते काय होते म्हणजे त्याच्यामध्ये. किंवा HbA1c सारखा जो रिपोर्ट असतो तो महिन्यानंतर करा किंवा 2-3 महिन्यानंतर करा, पण हे लक्ष ठेवलं पाहिजे. त्याला जोडून जर BP असेल तर BPचं पण रेकॉर्ड सतत पाहिलं पाहिजे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी जर एकात असतील तर त्यांना दोन्हींना पण कंट्रोल करता येतं. BPची औषधं पण अशी बंद करू नये, तेही अशीच डॉक्टरांच्या सल्ल्यानंच बंद करावी. तर हे सगळे नियम पाळल्यानंतर तुम्हाला, ज्या व्यक्तीला शुगर आहे त्याला इंजेक्शन इन्सुलिनचे घ्यावे लागतात, त्याला गोळ्या दिवसातून घ्यावे लागतात, त्याच्या चेहऱ्यावर काय आनंद होईल बघा, की त्याला जेव्हा समजेल की तुमचं पूर्ण इंजेक्शन पण बंद झाले, गोळ्या पण बंद झाल्या, सगळी औषधं तुमची शुगरची डायबिटीसची बंद झाली, असं म्हणल्यावर त्या व्यक्तीला किती आनंद होईल याची तुम्ही कल्पना करा. आणि हा आनंद काय म्हणत असतो की आपण शेवट तुमच्या नजरेसमोर आत्ताच आणा. ज्याला प्रयत्न करायचे त्यांनी काय म्हणतो आपण, तो शेवट तिथं जे गाठायचं आहे ते तुमच्या डोळ्यासमोर पहा, अशी अवस्था मला आणायची आहे. आणि अशा प्रकारानं प्रयत्न करा, म्हणजे हे सगळं साध्य व्हायला मदत होईल. तर हे सगळे नियम पाळूया, निरोगी राहून दीर्घायू. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि आपल्या या चर्चेमध्ये जर तुम्हाला काही आणखी विचारायचं राहिलं असेल, मनामध्ये काही शंका कुशंका असतील तर त्या मला कॉमेंटमध्ये विचारा. मी त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन तुम्हाला, याच्याबद्दल खात्री बाळगा. म्हणजे हे कॉमेंट्स करा, लाईक करा. आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तो सबस्क्राईब करून घेणं, मी जी माहिती सांगतो आहे त्याच्या मोबदल्यात सबस्क्राईब करून घेणं हे सुद्धा माझा हक्क आहे. त्या हक्कानंच मी हे सांगतो आहे. तर केलं नसेल सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा, कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच ना. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून